सार्थक हॉस्पिटल जे मनसरमध्ये आहे, म्हणजे पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. तर जे सार्थक हॉस्पिटल आहे तिथं अत्यंत चांगल्या पद्धतीने रुग्णांवर उपचार होतात. एक 2-2.5 वर्ष झाले साधारण हे हॉस्पिटल चालू झालंय. इथं डॉक्टर प्रीतम गाडे आणि डॉक्टर प्रशांत गाडे हे दोघे भाऊ राम लक्ष्मण म्हणून ओळखले जातात. तर त्यांनी हे खेडेगावात हॉस्पिटल, जे मूळ गाव आहे त्यांचं, हे समजा साकोरे गाव आहे, म्हणजे साधारण मनसर जवळच आहे, परंतु जे लहानाचे मोठे झालेत आणि इथं हॉस्पिटल चालू करण्याचा जो मनोदय घेतला ते अनेक रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. पुण्या मुंबईच्या ट्रीटमेंट या हॉस्पिटलमध्ये मिळतात. बऱ्याच वेळा या पूर्व काळात सर्व जे रुग्ण आहेत, जे अत्यवस्थ आहे किंवा ज्या गंभीर रुग्ण आहेत, त्यांना पुण्या मुंबईला जावं लागायचं. परंतु जे गाडे बंधू, जे प्रीतम सर आहेत, प्रशांत सर आहेत, त्यांनी आपल्या भूमीमध्ये शिकलोय आपण, इथेच हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने सार्थक हॉस्पिटल जे मनसरच्या त्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात ते अत्यवस्थ असतात, गंभीर असतात. बऱ्याच वेळा त्यांना पुण्या मुंबईला जाण्यासाठीच पाठवलं जातं. परंतु इथलं सार्थक हॉस्पिटलचं जे मॅनेजमेंट आहे किंवा जो स्टाफ आहे किंवा ज्या डॉक्टर आहेत, प्रीतम सर असतील किंवा प्रशांत सर असतील, ह्या दोघे बंधूंनी अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार पद्धती चालू केल्यामुळे संगमनेर, भोसरी, पारनेर, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड जो आदिवासी भाग आहे तिथून इथं रुग्ण उपचारासाठी येतात. तर आता एक असाच रुग्ण आहे माझ्या समोर आहे ते, जे राजगुरुनगरचं विद्यालय आहे, हुतात्मा राजगुरू. तर त्यामध्ये ते फिजिक्स विषय शिकवतात आणि फिजिक्स विषय शिकून त्या पद्धतीने ते चांगल्या पद्धतीने आपलं एक प्राध्यापक म्हणून तिथे काम करतात. तर त्या जे पेशंट आहे त्या पेशंटच्या समोरच येतात आपण. त्यांचं नाव काय तुमचं? विकास भाऊसाहेब देशमुख. विकास भाऊसाहेब देशमुख. तर ज्यावेळेस हे रुग्ण रात्रीचा आला त्यावेळेस अत्यंत धोकादायक परिस्थितीत होता, कारण त्यांना उपचार देणं आणि उपचार वेळेवर मिळणं गरजेचं होतं. ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांचं जवळपास हृदय बंद पडलं होतं. म्हणजे इतक्या फास्टमध्ये आले आणि इथं डॉक्टर जे होते त्यांनी तात्काळ उपचार केले आणि त्यांच्या उपचारामुळे त्यांना जीवदान मिळालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर आपण त्यांना आता ज्या त्यांच्या हे देशमुख सर आहेत त्यांच्या मिसेस आहेत, काय नाव तुमचं? इकडे रडू नका. काय नाव तुमचं? सुनीता विकास देशमुख. सुनीता देशमुख. तर ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस इथं आणलं यांना तर त्यावेळेस काय परिस्थिती होती, कसं वाटलं, काय तुम्हाला? तर आम्ही रात्रीचं 2 वाजता खूप आत्ता अवस्थेत होते की त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं, उच्चार बी स्पष्ट घेता येत नव्हते. तर मग आम्हाला हे डॉक्टरांचं नाव सुचवलं, तर आम्ही हे डॉक्टरांकडे आलो. तर त्यांनी ताबडतोब पूर्ण रात्रीपासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पूर्ण प्रयत्न करून त्यांच्यावर उपचार केले. आणि 8 दिवस आम्ही खूप अडचणीत होतो, काय होईल काय नाही. पण त्यांनी इतके प्रयत्न केले का आम्ही त्यांच्यावर पूर्ण सोडून दिलं होतं का तुम्ही जे करता ते फक्त आमचा पेशंट बरा झाला पाहिजे. आणि त्यांनी पूर्ण प्रयत्न करून आज पेशंट ह्या अवस्थेत की एकदम चांगल्या अवस्थेत आणलेलं आहे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य जाणवतंय. हा, म्हणजे 8 दिवस मला 4 दिवस पाणी सुद्धा घेतलं नव्हतं. म्हणजे त्यांनी हे आता ज्या त्यांच्या मिसेस आहेत देशमुख मॅडम, त्यांनी सांगितलं का पहिले ज्यावेळेस उपचारासाठी सरांना आणलं त्यावेळेस अत्यंत भीषण परिस्थिती होती. म्हणजे त्यांना सुद्धा म्हणजे काळजाचा ठोका चुकला होता, पण परमेश्वर कृपेने आणि डॉक्टरांच्या मदतीने, म्हणजे डॉक्टर एक देवदूतच म्हटलं तरी चालेल, त्यांनी तातडीने येऊन उपचार केले आणि 4 दिवस जे अन्न पाणी गोड लागत नव्हतं, परंतु त्यांची सरांची प्रकृती पूर्ववत झाली आणि आता व्यवस्थित आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं जाणवतंय. म्हणजे हे थोडक्यात एक पुण्याचंच काम केलंय डॉक्टरांनी असं म्हटलं तरी वावगं ठरणार. काय मत आहे तुमचं डॉक्टरांबद्दल? खूप चांगले आहेत. आम्हाला सांगत होते की पुण्याला वगैरे लांब, पण इतक्या लांब आम्ही पोहोचू शकलो नाही. पण इथं योग्य निर्णय घेऊन पुंदे सर किंवा जगताप सर त्यांनी हे नाव सुचवलं आणि आम्ही ताबडतोब त्यांनी डॉक्टरांनी उपचार केले. इथला स्टाफ कसं का? हो, खूप स्टाफ चांगला आहे. इथले सिस्टर डॉक्टर्स एकदम लहान मुलांसारखी पेशंटची काळजी घेतात. आणि दुसरे मावशी मामा कधीही कोणत्या पेशंटचा रागराग करत नाही. आपण सांगितलं का लगेच काम ऐकतात वगैरे. मग ज्यावेळेस आम्हाला घरच्यासारखं वाटलं आणि असं एकटं पडलं नाही असं वाटलं नाही. म्हणजे बघा, आता देशमुख ताई यांनी सांगितलं का हे जे हॉस्पिटलमध्ये समजा ठीक आहे, बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जातो आपण, परंतु तिथलं वातावरण किंवा जी वैद्यकीय पद्धत किंवा जे समजा स्टाफ आहे
त्यांच्याकडून व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तर चांगल्या पद्धतीने ते उपचार होतात आणि जे रुग्ण आहे त्याला दिलासा मिळतो. बऱ्याच वेळा स्वतः रुग्णाचा जी ऊर्जा आहे 50% पाहिजे आणि डॉक्टर हे सगळा स्टाफ हा 50% म्हटलं तरी चालेल. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक डॉक्टरांनी किंवा जो स्टाफ आहे किंवा रुग्णाचे नातेवाईक आहे त्यांनी जर सहकार्य केलं तर चांगल्या पद्धतीने डॉक्टर सुद्धा उपचार करू शकतात. आणि यांनी आता देशमुखताईंनी एक सांगितलं की संपूर्ण आम्ही डॉक्टरांवर डिपेंड ठेवलं, जो निर्णय घ्याल तो त्यांनी घ्यायचा, आमचं काहीच मत नाही. बरोबर ना? हो. म्हणजे तुम्हाला काय वाटलं की सर्व अधिकार त्यांना दिले होते जे उपचार? आम्ही पहिल्या दिवसापासून त्यांना सांगितलं आमचं फक्त पेशंट बरं झाला पाहिजे, तुम्ही जे ट्रीटमेंट करता ते म्हटले की आम्ही 100% नाही 200% प्रयत्न करू, नीट करू पेशंटला. मग आता मला सांगा ना, खेडून बराच वेळा पुणे मुंबईला जातो आपण शहरामध्ये, परंतु तुम्ही इथं मनसरला आले म्हणजे जे फोंदे सर आहेत किंवा दुसरं काय नाव सांगितलं तुम्ही? जगताप सर. हा, म्हणजे माने सर यांनी सांगितलं का मनसरला सार्थक हॉस्पिटल आहे तिथे जावा, त्या पद्धतीने ते घेऊन आले. म्हणजे जो सल्ला वेळ मिळाला त्याचा तुम्हाला फायदा झाला असं वाटतं का? हो, शक्यत आज दिसतात ते त्याच्यामुळे दिसतं. बस ठीक आहे. तर हा जो मुलगा आहे देशमुख सरांचा मुलगा आहे, तर तू काय करतो? काय नाव तुझं? विशाल विकास देशमुख. हा, काय काम करतो तू? मी नीटची प्रिपरेशन करतोय लातूरला. लातूरला होता का तू? आता सुट्टीसाठी आलता? कसं आला? नाही, ते अचानक त्यांची तब्येत खूप बिघडली ना म्हणून आलतो. हा. मग त्यावेळेस वडिलांबरोबर तू होता? नाही, इथं जेव्हा पोहोचले तेव्हा सकाळी मी इथं आलतो. हो. मग ज्यावेळेस तू आला सकाळी त्यावेळेस त्यांची काय परिस्थिती होती? ते खूप क्रिटिकल होते हा. आणि मग डॉक्टरांनी त्यांच्या सोबत खूप वेळ होते, ते व्यवस्थित केलं त्यांना. आणि इथलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे, डॉक्टर खूप चांगले आहेत. हा, प्रीतम गाडे सर खूप चांगले आहेत. त्यांनी प्रयत्न केले म्हणून आज आपण बघू शकतो हा दिवस. हा, बरोबर. म्हणजे बघा, जे रुग्णाचा म्हणजे देशमुख सरांचा मुलगा आहे तो लातूरला IITचं एक्झामसाठी जो अभ्यास आहे त्याच्यासाठी तो तिथं होता, परंतु वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे तो आला आणि त्यांनी सांगितलं का खूप चांगल्या पद्धतीने वडिलांनी मी वैद्यकीयाला साथ दिली आणि डॉक्टर जे प्रीतम सर आहेत किंवा त्यांचा स्टाफ आहे किंवा त्यांनी सहकार्य केलं, यामुळे हे सर्व शक्य झालं. नेमकं आता हे पेशंट बाबत नेमकं काय घटना घडली किंवा काय परिस्थिती होती ते आपण सरांकडून जाणून घेऊया. हा, जे सार्थक हॉस्पिटल आहे, जे प्रीतम गाडे सर आहेत ते माझ्या उजव्या बाजूला आहे. सर, नेमकं काय परिस्थिती होती ज्यावेळेस हे रुग्ण आला? त्यावेळेस तुम्ही कुठं होता किंवा तुम्हाला काही पूर्वसूचना कोणी दिली होती किंवा काय? नाही, सरांना रात्री मध्यरात्री 2 तारखेच्या रात्री 1 वाजता त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, म्हणजे त्यांचा मूळ आजार, त्यांना किडनीचा आजार थोडासा 2 वर्षापासून माहीत होता, परंतु त्यांचं किडनीचे जे रिपोर्ट्स आहेत ते 2 वर्षापासून थोड्या पद्धतीने वाढत चाललेले होते. युरिया आणि क्रिएटिन म्हणून जे किडनीचे रिपोर्ट्स असतात ते वाढलेले होते. परंतु ज्या दिवशी माझ्याकडे आणलं त्या दिवशी म्हणजे मध्यरात्री 1 वाजता त्यावेळी त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यामुळे आणि फीट येत होत्या आणि ऑक्सिजन लेवल कमी झाली होती, त्यामुळे मध्यरात्री 1 वाजता त्यांना आपल्या हॉस्पिटलला आणण्यात आलं. तेव्हा काही आधी मला पूर्वकल्पना नव्हती की असं इमर्जन्सी पेशंट येतोय किंवा काही. दिवसाची वेळ असताना पेशंट मॅनेज करणं वेगळी आहे, परंतु मध्यरात्री 1 वाजता अशा अत्यवस्थ कंडिशनमध्ये पेशंट आले. तेव्हा आल्यानंतर त्यांना ऑक्सिजन लेवल कमी होती आणि दुसरा त्यांचा फीट येत होती. याचं कारण त्यांचं युरिया आणि क्रिएटिनिन वाढलेलं होतं. जेव्हा रक्तातले रिपोर्ट्स करण्यात आले तेव्हा क्रिएटिनिन 14 होतं आणि युरिया 244. जे क्रिएटिनिनची लेवल नॉर्मली 1 किंवा 1 पेक्षा कमी असायला हवी ती त्यांची 14 पटीने म्हणजे 14 वर गेलेली होती. आणि युरिया जो नॉर्मली 20च्या घरात असतो तो त्यांचा 244 झालेला होता. आणि हे युरिया क्रिएटिन म्हणजे काय, शरीरातला कचरा आहे जो किडनी लघवीवाटे बाहेर टाकण्याचं काम करत असते. परंतु किडनीचा आजार असल्यामुळे हा युरिया क्रिएटिन लघवीवाटे बाहेर न गेल्यामुळे रक्तात वाढलं आणि त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता किंवा फीट येणं. आणि त्यानंतर त्यांना जेव्हा ICUत शिफ्ट करण्यात आलं तेव्हा त्यांचं हृदय बंद पडलं होतं. आणि हृदय बंद पडल्यानंतर दुसऱ्या क्षणाला आम्ही त्यांना CPR जे म्हणतो आपण की कृत्रिमरित्या बाहेरून छातीवर दाब देऊन हृदय सुरू करण्यासाठी जी प्रक्रिया असते ती आपण सुरू केली. आणि 5 ते 7 मिनिटांचा कालावधी यामध्ये गेला की ज्या 5 ते 7 मिनिटांमध्ये त्यांना आपण बाहेरून छातीवर दाब देऊन त्यांचं हृदय पुन्हा सुरू करण्यामध्ये यश आलं.
आणि त्यानंतर त्यांचे हे युरिया क्रिएटिन वाढलेलं असल्यामुळे त्यांना आपल्याला डायलिसिसला घ्यावं लागलं. परंतु जेव्हा हृदय बंद पडल्यानंतर आपण पुन्हा त्याला सुरू करतो, त्यानंतर BP त्यांचा फार कमी झालेला होता. BP त्यांचा 80-40, जो नॉर्मली 120-80 असायला हवा होता, तो 80 आणि 40 या घरामध्ये होता. आणि त्यामुळे त्यांना BP वाढीचे 2 इंजेक्शन्स लावावे लागले होते, जे फुल डोसने होते. तर अशा याच्यामध्ये जेव्हा BP एवढा कमी असताना डायलिसिस करण्यामध्ये अतिरिक्त धोका असतो. म्हणजे एका बाजूने आपल्याला शरीरामध्ये जे पाणी जमा झालेले, अंगावर सूज झालेले, ते बाहेर काढण्यासाठी डायलिसिस करणं गरजेचं होतं. परंतु दुसऱ्या बाजूने BP कमी होता. त्यामुळे जेव्हा हे पाणी काढण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा अजून BP कमी होऊ शकतो. त्यामुळे एका बाजूने BP पण आपल्याला मेंटेन करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला हे युरिया क्रिएटिन कमी करून शरीरातलं पाणी बाहेर काढण्याचं ही तारेवरची कसरत होती. परंतु आम्ही हे योग्य पद्धतीने करू शकलो आणि पुढचे 2 ते 3 दिवस त्यांना लागोपाठ डायलिसिस करून हे शरीरातला कचरा, युरिया क्रिएटिन हळूहळू कमी करण्यात आला. शरीरातलं पाणी काढू शकलो आणि जवळजवळ 7 दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. 7व्या दिवसानंतर त्यांचा व्हेंटिलेटर काढण्यात आम्हाला यश आलं आणि त्यानंतर दिवसागणिक त्यांच्या कंडिशनमध्ये सुधारणा होत गेली. BP वाढीचं इंजेक्शन बंद करू शकलो आणि आता त्यांचं किडनीचं काम कमी झाल्यामुळे त्यांना दिवसाआड डायलिसिस करावं लागतंय. परंतु हे सर्व म्हणजे वेळेत आम्ही ट्रीटमेंट करू शकलो आणि यात मी सर्वात आधी नातेवाईकांचा धन्यवाद मानेल. कारण अशा कंडिशनमध्ये कुठेही काही वेळ न घालवता त्यांचे सरांचे जे सहकारी आहेत, फुंदे सर असतील किंवा जगताप सर असतील, त्यांनी आता निर्णय घ्यायला, मॅडम एकट्या होत्या तेव्हा, मॅडम त्या गोंधळून गेल्या होत्या की काय त्यांना नेमकं परिस्थिती कशी हाताळायची याचं बिलकुल म्हणजे त्या निर्णय घेऊ शकत नव्हत्या. त्यावेळी फुंदे सर आणि जगताप सर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की सर तुम्ही पूर्ण प्रयत्न करा, जे काय असेल ते आम्ही त्याची जबाबदारी घेतोय म्हणून. आणि त्यांनी कुठे काही मला म्हणजे वेळ घालवला नाही किंवा अजून याला विचारतो त्याला विचारतो, त्यात वेळ घालवला असता तर आपण हे करू शकलो नसतो. आणि एवढा हृदय बंद पडल्यानंतर ट्रीटमेंट करून आपण पेशंटचा जीव वाचवण्यात आमच्या सार्थक टीमला यश आलं, याचे समाधान आहे. आणि त्याहूनही मोठं की जेव्हा नंतर मला कळालं की सर स्वतः फिजिक्सचे शिक्षक आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीकडून विद्यार्थ्यांना घडवलं जातं किंवा आपल्या देशाचं भवितव्य घडवलं जातं, अशा व्यक्तीचं आपण जीवदान देऊ शकलो, याचं मोठं समाधान आहे. आणि दुसरं की हे करण्यासाठी मला ज्या लोकांनी सक्षम केलं किंवा ज्या माझ्या शिक्षकांनी मला घडवलं, त्या शिक्षकांनाही मी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मी आज हे करू शकलो. तर सरांनी आता सांगितलं का बराच वेळा वेळेत उपचार झाले तर उपचार आहेत नक्की, परंतु गोंधळल्या परिस्थिती, आता समजा त्या देशमुखताई होत्या मॅडम, ते मूळ नगर जिल्ह्यातल्या आहेत, इथं शिक्षक सर त्या हायस्कूल राजगुरुनगर विद्यालयावर असल्यामुळे त्यांनी त्यांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे त्यांच्या सहकार्यांनी तातडीने सार्थक हॉस्पिटलला पाठवलं. परंतु इथे डॉक्टरांनी वेळ न दवडता किंवा जे रुग्णांबरोबर समजा जे सहकारी होते किंवा देशमुखताई होत्या, त्यांनी सांगितलं का जो निर्णय घ्याल तो पूर्व दिशा असेल, त्या पद्धतीने पूर्ण अधिकार प्रदान केल्यामुळे डॉक्टरांनी फटाफटा निर्णय घेतले आणि उपचार पद्धती चांगल्या पद्धतीने केल्यामुळं आज देशमुख सर एकदम ठणठणीत म्हटलं तरी चालेल, खूप चांगल्या पद्धतीने उपचार झाले. प्रत्येकाने जर उपचार सगळ्या ठिकाणी होतात, परंतु बराच वेळा काही डॉक्टर सुद्धा समजा अत्यवस्थ पेशंट असल्यामुळं नाही शक्य होत, रेफर करा आणि त्याच्यात वेळ जातो. परंतु जे सार्थक हॉस्पिटलचे सर आहेत, प्रीतम सर यांनी आणि त्यांचे बंधू प्रशांत सर यांनी म्हणजे थोडक्यात धोका पत्करून हे पेशंट दाखल करून घेतलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार केले. आता आपल्या समोर ते दिसतात. खूप चांगल्या पद्धतीने उपचार झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. आणि बराच वेळा या संदर्भात एक जनरल आव्हान तुम्ही लोकांना काय करू शकता का उपचारासाठी तातडीने आलं तर उपचार होऊ शकतात. बराच वेळा अंगावर काढले जातात आणि मग अत्यवस्थ झाल्यानंतर अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये घेतलं जात नाही किंवा पुण्या मुंबईला पाठवलं जातं. तर त्यासाठी जनरल एक लोकांना, नागरिकांसाठी काय आवाहन करू शकतात?
नाही, यामध्ये सांगायचं असं की जेव्हा म्हणजे आपण कोणाकडे ट्रीटमेंट घेतोय, कशा संदर्भात ट्रीटमेंट घेतोय याची थोडीशी आपल्याला पूर्ण कल्पना असायला हवी. आता आणि आपला आजार काय आहे, त्याला ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत हे आपण माहिती करून घ्यायला पाहिजे. आता सरांबाबतीत जर सांगायचं तर मागच्या 3-4 दिवस म्हणजे ॲडमिट करण्यापूर्वी 3-4 दिवस त्यांचे किडनीचे रिपोर्ट्स थोडेसे वाढलेलेच होते. परंतु त्यांची थोडीशी मनाची तयारी नव्हती का डायलिसिस म्हणजे नंतर जेव्हा मला नातेवाईकांनी सांगितलं का, मी त्यांना विचारलं की 3 दिवसापासून किडनीचे रिपोर्ट जर वाढलेले आहेत तर तुम्ही वेळ का घालवला? तर त्यांची स्वतःची मनाची तयारी नव्हती झालेली. आणि जेव्हा म्हणजे आपण जर युरिया क्रिएटिन वाढलेलं आहे किंवा किडनीचा आजार आहे तर किडनीच्या डॉक्टरांना दाखवून त्याचा मार्गदर्शन घ्यायला हवं. आणि जेव्हा असं सांगितलं जातं की डायलिसिसची आवश्यकता आहे तर तो निर्णय म्हणजे डेफिनेटली की पेशंटसाठी हे तो म्हणजे मोठा निर्णय असतो. पण थोडंसं तिथे डिले झाल्यामुळे त्यांची थोडीशी अत्यवस्था झाली होती. परंतु आपण करू शकलो आहे. म्हणजे सरांनी प्रीतम सर जे गाडे आहेत सार्थक हॉस्पिटलचे, त्यांनी सांगितलं का वेळेत जर आले किंवा थोडं प्रतिकारशक्ती सरांची किंवा थोडं रुग्णाच्या नातेवाईकांनी संपूर्ण पद्धतीने सांगितलं का जे उपचार कराल ती पूर्व दिशा असेल त्या पद्धतीने उपचार केले आणि खूप चांगल्या पद्धतीने उपचार केले. म्हणजे थोडक्यात आता कोरोनानंतर थोडं धाडसाने बोलतो, कोरोनानंतर सर्वच जण हे बोनस आयुष्य जगतात. कारण कोरोना आला सगळ्यांनी पाहिलंय, परंतु त्याच्यात बोनस आयुष्य जगताना खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जी शरीर संपदा आहे त्याला जपण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. परंतु काही समाजात आपण पाहतो काही लोक अत्यंत बेजबाबदारपणे शरीर संपदेचा वापर करतात, व्यसनाच्या आहारी जातात आणि त्याच्यामुळं आपल्या शरीराचं महत्त्व कळत नाही. परंतु जे सार्थक हॉस्पिटल आहे, जे मंचर सारख्या शहरात किंवा खेडं होतं, परंतु जे प्रीतम सर आहेत, प्रशांत सर आहेत, या बंधूंनी जे हॉस्पिटल चालू केले हे अनेकांना जीवदान देणारं ठरलेलं आहे. कारण या पूर्व काळात इथले पेशंट पुण्या मुंबईला जावं लागायचं आणि तिथे जाऊन उपचार किंवा बऱ्याच वेळा डॉक्टरसुद्धा दाखल करून घेत नव्हते. परंतु या दोघेही भाऊ जे आहेत प्रीतम सर, प्रशांत सर, यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे सेवा देण्याचं काम केलं. याचं हे उदाहरण म्हणून देशमुख सर आहे. खूप चांगल्या पद्धतीने सेवा मिळाली आणि आज त्यांचा थोडक्यात पुनर्जन्म म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीने कोणावरही प्रसंग येऊ नये त्यासाठी प्रत्येकाने उपचार वेळेत घेतले पाहिजे. कुठलाही आजार असू किंवा साधारण आजाराची काही लक्षणं असेल तर परस्पर मेडिकलमध्ये जाऊ नये, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार केले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने गांभीर्याने जरी पथ्य पाळलं तरी आपली शरीर संपदा जपण्यासाठी मदत होईल. आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील, मंचर, सार्थक हॉस्पिटल.